नमस्कार, मी डॉक्टर अमोल अन्नदाते। आज माझ्या वैजापूर तालुक्यामध्ये एक अत्यंत दुःखद घटना घडली आहे। सूरज सुभाष शिंदे नावाच्या एका 12वीच्या नीटची तयारी करत असलेल्या एका विद्यार्थ्याने मला या जन्मात डॉक्टर होता आलं नाही, मी पुढच्या जन्मी नक्की डॉक्टर होईन अशी चिठ्ठी लिहून आत्महत्या केली आहे। मला या निमित्ताने वैजापूर तालुक्यातल्या आणि सगळ्या महाराष्ट्रातल्या 11वी 12वीच्या नीटचा अभ्यास करणाऱ्या सगळ्या विद्यार्थी मित्र मैत्रिणींना सांगायचंय, मित्रांनो, आता शिक्षणाच्या खूप संधी उपलब्ध आहेत। मी वैजापूरमध्ये विविध वैद्यकीय शिक्षणाशी निगडित कॉलेजेस चालवतो। माझ्यासारखे असंख्य लोक आता चांगले महाविद्यालय चालवतात। तुम्हाला नीटला अगदी कमीत कमी मार्क जरी आता पडले ना, तरी तुम्हाला अगदी बीएमएस बीएचएमएस नाही किंवा एमबीबीएस नाही, पण फिजिओथेरपी, बीएससी नर्सिंग, जीएनएम अशा वैद्यकीय क्षेत्राशी निगडित डॉक्टर इतक्याच महत्वाच्या शाखांना कमीत कमी मार्कांनाही प्रवेश मिळतो, स्कॉलरशिप मिळते, मुलींना शिक्षण फ्री मिळतं। हे सगळं असताना तुम्ही असं टोकाचं पाऊल का उचलताय? मला वैजापूर तालुक्यातल्या आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या विद्यार्थी मित्र मैत्रिणींना सांगायचंय की तुम्हाला कधी असा विचार जर मनात आला ना, तुम्ही फक्त येऊन एकदा मला भेटा। तुम्हाला शिक्षणाची, वैद्यकीय शिक्षणाची संधी निर्माण करून देण्याची माझी जबाबदारी, पण असं करू नका। तुमचे आई वडील हे दुःख घेऊन जगू शकणार नाहीत आणि इतक्या सगळ्या संधी, इतक्या स्कॉलरशिप उपलब्ध असताना तुम्ही हे टोकाचं पाऊल का उचलताय? तुम्ही फक्त परीक्षेला बसा। परीक्षेला जरी तुम्ही बसलात तरीही संधी उपलब्ध आहेत। म्हणून हात जोडून मी सगळ्या माझ्या 12वीच्या नीटचा अभ्यास करणाऱ्या मित्रमैत्रिणींना सांगतो, कृपया असं आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचलू नका। एकदा फक्त तपासून बघा काय संधी आहेत। धन्यवाद।